काय रे कोणती सुरुस उडू नकोस. नाना आहेत आतमध्ये. नानी नानी गेली देवळा. चला म्हणजे एक मार्ग तरी मोकळा. पण नाना कशी घरात? नानांची कमालच आहे. कमाल कसली त्यात? नाही तर सगळ्या जगात जेव्हा घराबाहेर असतात तेव्हा नेमके आमचे बाप घरात असतात. अरे रजा नाही का घेतली त्यांनी आज? त्यांची रजा होते पण आमची मजा जाते. त्याचं काय? काय झालं? अगं सुरू येणार आता ही नानांची वेळा घरात म्हटल्यावर मग काय घरातल्या माणसांनी बाहेर ना तुझ्यासाठी? निदान बाहेर जायच्या वेळी तरी घरी थांबू नये. ठीक आता सगळं घोटाळा माझ्या नानामुळे. ती इथं आलेली त्यांना अजिबात आवडणार नाही. मग काय नानांचं माझं भांडण. मग तिला पुन्हा कधीतरी यायला सांग ना. मग अगं ती यायलाच तयार नव्हती. बोलती नानांची परवानगी असल्याशिवाय येत नाही म्हणून हटून बसली होती. कुठे मुश्किलीने तयार केली मी तिला. अरे पण बघ्या दादा तुझ्या अजून नोकरी बिक्रीचं काही जमलं नाहीये त्यात काही नवीन नोकरी कशाला? अरे नोकरीचं काय घेऊन बसलीस तू? बसू दे. सुलूच्या काकांनी मला प्रॉमिस केलाय त्यांच्या कारखान्यात मला ते नोकरीवर येणार आहे. मग काय नाना सहजच परवानगी देतील तुझ्या लग्नाला? अजिबात देणार नाही. जात आली होती हुंड्याचा प्रश्न काढते. नानांचं माझं जमणारच नाही आहे. मग आता काय करणार? तोच विचार करताय काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे मला सांग नाना काय करतात? कसलं तरी पुस्तक वाचतंय. म्हणजे आयडिया. हा सांग. मी नानांना घराबाहेर काढतो. शोभत नाही तुला असं बोलणं बघा दादा. कसं कायमच नाही ग तात्पुरतं घालवतो. ते कसं? मी जातो आणि येतो. बघ नाना कसे बाहेर जातात ते. काय करणार? तुला कळलं दिसेल दिसेल तुला. सांग ना. शी काय ना काही अरे देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार छा रहा कैसा ये नशा रे. अरे मैं तो गया रे दिल भी गया रे. काय ते? मॅडम माझ्या बापाचं घर आहे. मग घरात जाऊन बस. जाऊन बस की येऊन बस मेरी जान. भाषा फाजीलपणाने बोलू नकोस हा. आणि शिट्ट्या घालायला हे काय सिनेमाचं थिएटर नाहीये. मॅडम हा कॉमन मॅसेज आहे. मी तो शिट्ट्या घालीन नाहीतर नाचीन. हो का? नाचायचंच होतं तर मग एखाद्या नाचणारीच्या पोटी जन्म घ्यायचा होता. हाय हाय जन्म घेणं आमच्या हातात असतं तर बाजाच्या पेटीचा जन्म घेतला असता की. म्हणजे सारखं एका माणसाच्या जवळ तरी राहता आलं असतं. हो का? मग बाजाच्या पेटीचाच कशाला? मग खेटाचा घ्यायचा होता ना जन्म. माझी तरी साठता आले असते तुला. अरे तो व्यक्ती बताय का मेरी जान. अरे जा आला मोठा शाणा. परत सांगते भाषा शिट्ट्या घालू नको दुसऱ्यांना त्रास होतो. असो अरे आम्हाला इतका त्रास होतो ना दुसऱ्यांचा. आमचा होतो? हो ना. आणि खास करून तुझा. तू तर माझ्या स्वप्नात सुद्धा होतेस का? भाषा फाजीलपणाने बोलू नकोस हा. एखाद दिवशी थोबाड लावीन. हा डार्लिंग त्या निमित्तानं थोबडाला हात तर लावशील का नाही? तुला लाज नाही वाटत असं बोलायला? प्रेम करणाऱ्याला काही वाटून चालत नसतं सेनोरिटा. निर्लज्ज आहेस निर्लज्ज. म्हणून तर सदा सुखात आहे. भाषा परत सांगते हा शिट्ट्या घालू नकोस आणि फाजीलपणा करू नकोस. मी पकडताना सांगेन. मी बाहेर आधी काय झालं रे बोलायला? तुमचे ते रोडके तुमचे दोस्त त्यांच्याकडे तुम्ही जाता नेहमी ते रोडके. अरे रोकडे रे हनुमंतराव रोकडे. तेच ते. त्यांचं काय? त्यांना मी हॉस्पिटलमध्ये नेलं. काय सांगतोस काय तू? खरंच तू सांगतो. तुम्ही कधी म्हणता त्यांना? 2-3 दिवसापूर्वी. 2-3 दिवसापूर्वी ना. मग ही माहिती गोष्ट. अरे तुला कसं कळलं? अरे कोणी सांगितलं? मी आता मित्राकडे गेलो होतो. त्याच्या बाजूला बिल्डिंग मध्ये राहणार माझा मित्र भेटला. तो सांगत होता. अरे काय सांगत होता? ती रोडके अचानक आजारी पडले आणि त्यांना चौघांनी हॉस्पिटलमध्ये नेलं. चौघांनी? अरे कुठच्या हॉस्पिटलमध्ये नेलंय? ते विचारायला विसरलो. अरे महापूर काय तू असेल कदाचित.
हे बघ नानी देवळातून येईपर्यंत ना तू इथेच थांबा, मला कुठेही जाऊ नकोस, ठीक आहे? मला आधी हनुमंतरावच्या घरी गेलं पाहिजे आणि मग तिकडनं हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे. मी आलोच. सार्वजनिक नाना बाहेर. तू ना काहीतरी घोटाळा करणार आहे पक्या दादा. नानांनाही थाप कळली म्हणजे काय करते? रागातून ओरडते. त्याच्या पलीकडे काय करणार आहे? म्हणजे एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह. अरे पण प्रत्यक्ष बापाला फसवणं म्हणजे अरे छोड दो. इथं स्वतःच्या फायद्यासाठी संबंध जगाला फसवतात लोक. तू एका बापाचा काय घेऊन बसले? आणि बघ आता मी सुरूशी लग्न करत आहे, त्यासाठी नोकरीचा स्वार्थ आहे का माझा? ए म्हणजे प्रेम नाही तुला तिच्यावर? प्रेम आहे का? प्रेमाचा साठा हा फार फार पुरत नसतो. तो लग्नापर्यंतच पुरतो. त्यानंतर नोकरी असल्याशिवाय प्रेम पुढे चालत नाही. कमाल आहे हा तुझ्या पुढे. म्हणजे हे बघ मी जाऊन येईपर्यंत तू कुठेही जाऊ नकोस, इथेच थांब. आणि बघ तू पण इथेच थांब रे. मी कसा नाही मी इथेच आहे. का? नाही तुमच्या बाबा मला बघितलं पाहिजे सारा. मी परत येईपर्यंत अरे हनुमंतरावची बातमी सांगितली आणि मला बेचैन केलंच रे तू. अरे त्यांच्या कृपेमुळे मला खूप बघता मिळालं आजपर्यंत. त्यांचं लोक म्हणजे मोठं सामर्थ्य आहे माझं. मी जातो. हो त्यांना नक्की चौघांनी गेलं. हो ना चौघांनी गेले. चौघांनी मी येतो. आता मी थांबू का जाऊ बाहेर? नाहीतर माझ्यासाठी पण काढशील काहीतरी आयडिया. मला तू तुझी मदत होते. तू म्हणजे घोरपड आहे माझा. घोरपड काय म्हणजे लाज नाही वाटत असं बोलायला? कसं नाही हा प्रेमाचा सिंहगड जिंकण्यासाठी मला तुझी घोरपडीसाठी मदत हवी आहे. तानाजी आणि त्याची यशवंती घोरपड इतिहासातली माहिती आहे तुला? तशी घोरपड होय. पण तुझी ती घोरपड कधी येणार आहे? हे तुला घोरपड करायचं आहे. तुझं नाव आहे तिचा. तिला यायला अवकाश आहे. तोपर्यंत दुसरी आयडिया. 5-6 दिवस झाली संगीताची सेवा झाली मी हातून. आणि आता घरात कोकणाने कोणी भेटणार नाही चांगला. अरे वा. सूर बघा खा सुरू. आता मुंडीच मुरगाळायला पाहिजे एकेकाची. 4-6 दिवस सगळं शांत होत पण झालं सुरू करतो यांचं वाटलं नानानं पोरांची केली काय गांधी की पण आईचं म्हणतो मी परत सुरू यांचा रांड माझ्या. या नानाची कुठं म्हणते त्या वडणीची पेटी उचलून ते फेकून द्या आणि ते डबा पण फोडून टाका. अरे ते पोट काय तिसरा खागा काहीतरी होणार आहे ना व. अगर एक डब्बा फोडशील तर दुसरं आणून मागील इथं. आज डोक्याशी येऊन का कोकल काय समजत नाही बघा. हो ना. अख्खं गिऱ्हाईक काढल्याशिवाय स्वतःला झोप नाही लागायची कुणाला बी. आता तू हो का मागे पट्टी काढतो. झालं का? अरे नवीन फटाकडी आलेली दिसतीय. तुला माहित आहे वय? मला माहित ना. मी येऊ का? तुझी तर वाट बघत होतो. डबे कशाला भाजवत होतास? डबे नाही तबला येतो या उद्याच्या अंगार खाचा. तुला ओळख करून देतो. ही माझी बहीण मंदा आणि मी सुलोचना ना. करेक्ट. तुझी आई आहे घरात? घरात कोणी नाही. आई गेली देवळात आणि नाना गेले हॉस्पिटलला. हॉस्पिटलात? अगं त्यांनी हॉस्पिटलला जाऊन म्हणून मी त्यांनी मित्राला हॉस्पिटलमध्ये टाकलं मगाशी. म्हणजे काही विशेष नाही सोड. तू ये ना बाजूला. अगं बस ना. नाही नको ठीक. अगं बस ना. अगं बस. किती वेळ उभी राहणार? सांग
काय घेणार? चहा, कॉफी का थंड सोडा लेमन? नाही खरंच काही नकोय मला. आता चालायचं नाही हा. तुला सांग नको का दादा, काहीतरी घेतलंच पाहिजे होतं नाही. घे काहीतरी. बरं ठीक आहे. हा तुझा इतकाच आग्रह असेल ना तर थोडीशी थोडीशी कॉफी चालेल मला. हा. नाहीतर आपण दोघी जाऊन करून येऊया का? हो चल, एक तू पण ये. पाहिला मंडलेकर पारे अरे पोळीचं जमत नाही तेव्हा पोराने स्वतःच जमलेलं दिसतं. बापर पण लफडं पार घरापत रडलंय. ही म्हणतो नाना आणि नानीला हे चालतं कसं बरं? दोघं बी घरात नाही. तो पाक्या तसा लई चॅप्टर आहे. कमाल करतात बघा पोर. तुमचा वारसा काही कमी हा असं समजू नका. अयो काय केलं आमच्या वासुदेवानं? यो लाईन मारतो त्या नानाच्या मंदीवर शेट्ट्यावर मारत होता. नाही की हो. बघा म्हणजे काय तरी बोलू नका. आई ना मारणं वेगळं आणि शिट्ट्या घालणं वेगळं. शेट्ट्यांचा आणि लाईनचा लय जवळचा संबंध आहे. तुमचा तो वाशा इथं खिडकीतून जगण्याची म्हणून होता. नाही की हो. दुसरा असं बघा कोणीतरी. म्हणजे बघा आमचा वासुदेव झकास मराठी बोलतो पण हिंदी दरवर्षी परीक्षेमध्ये नापास होतो. तो हिंदी मध्ये काय कसं बरं म्हणेल? आवाज म्हणले का मी तर शाळेतच गेलो नाही तरी मी हिंदी गाणी म्हणते. तुमचा तो वाशा काहीतरी भलत सर बोलू नका. वासुदेव आमचा मुलगा आहे. मी म्हटलं का दुसऱ्यांचा आहे म्हणून घेऊ. पण तो त्या मंदीच्या वासावर हाय की नाही हे त्याला विचारा की. विचारतो विचारा वासुदेवा मग मला बोलवलं. वासुदेवा सगळे काय म्हणतात बघ की रे. म्हणजे तू म्हणे त्या मंदीला शिट्ट्या घालत होता असं कोण म्हणतो असं? लहान बाई म्हणतात की रे. निजवादी ಇಲ್ಲ अण्णा. हो अण्णा हो बरोबर. बरोबर शिट्ट्या घातल्या म्हणजे तर काय फक्त पोरीलाच घातला असं होतं का? सांगते की काय हो अण्णा मी समोरच्या चाळीतल्या आपल्या दोस्तांना शिट्ट्या घालून हो तुम्ही पारुवांच्या नादाला लागू नका. दिवसभर नुसतं चाळीतल्या लफडीत चिवडत बसायची सवय यांना. अरे तुमची आमची दोस्ती आहे म्हणून गप्प बसलोय आमच्या कोणावरती ते सगळे आरोप करतात की हो. वावल्या सांगून ठेवतोय बघणार नाही बाई एका बोर वासुदेवा माझ्या उगीच नकली मध्ये बघ तुला येतो. तू काय गप्पा रे जरा कमाना घेशील तर नाही कधी जन्मात. तुमचा डाऊन काय हाय तुम्हाला काय मला लई धरला मी 2 दिवसामागो मटणातलं नळ्या टाकल्या सांगत. अगं नुसत्या नळ्याच काय अक्काच्या अक्का बघून टाकशील ना तरी मी तो हटायचं नाही. देसाई म्हणजे बघा काही दिवसापूर्वी आमच्या वासुदेवानं नानाला जिन्यात पाडायला प्रयत्न केला. पण तुमचा वाशा उत्तम पडला होता. उठवलं कसा पण गेलं तोंडवर करू असा अजून कसा काय तरी बोलता की होतो मग काय झालं अजून काय आवाज उभं दिसत नाही लोकांचा. पकडायला मी जाऊन येते. हा सावकाश
लवकर जा आणि सावकाश ये. मी आहे इथे. आता फक्त आपली आणि आपली भेट. सगळ्या अडचणी बाहेर गेल्या. फक्त तू आणि मी आणि तू. इतक्या जवळ बसलास की मला बोलता नाहीये. अगं सवय यायचं ते बोलणं बंद व्हावं म्हणूनच ना. इतक्यासाठी बोलावलंस मला? इतक्यासाठी नाही ग. नुसतं बोलत बसलो. आतापर्यंत दुसरं केलं काय. पण सुरू तुला सांगतो, तू आली आणि मला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. काय करू आणि काय नाही असं होतंय. काही हालचाल न करता गप्प बस. प्रेमासारखा. ए सुरू, मला सांग, तुला काय आवडतं माझ्या? सांगितलं तर तू त्रास देणार नाहीस मला? अजिबात देणार नाही. पाहिजे असेल तर वचन देतो. ठीक आहे. तुझ्यातला मस्तदारपणा मला आवडला. खरंच? आणि तुझ्यातलं काय आवडलं सांगू? सांग ना. तुझे डोळे आणि तुझं बोलणं. असं वाटतं सारखं तुझे डोळे पाहत राहावं आणि तुझं बोलणं ऐकत राहावं. आत्ता म्हणतोय असं. उद्या लग्न झाल्यावर? लग्न झालं काय म्हणत तुझ्या? तू डोळे वाटून मला पाहणार आणि तुझी बोलणी मी खाणार. अरे पण तुमच्या घरात माझं बोलणं कुणाला ऐकू सुद्धा यायचं नाही. तुम्ही म्हणे खूप भांडता सगळेजण. खूप वगैरे काही नाही. लोक उगाच अतिशक्ती करतात. मतभेदाला तंटा, वादावादीला भांडण आणि आवाजातील चढत्या सुरांना लोकांना तुम्ही म्हणायची सवय आहे. म्हणजे हे सगळे प्रकार तुमच्या घरात चालतात? त्याचं काय आहे, आमची नाना जरा तापट आहे, नानी जरा तिखट आहे, मंदी जरा पोरकट आहे. आणि तू जरा तिरसाट आहेस असंच ना? हे नाही हा. ते मग मज्जा येत असेल नाही? मला ना खूप आवडतं असं वातावरण. माणूस कसा जिवंत वाटतो. ए काय रे, तुम्ही सगळे एकदम भांडता? त्याचं काय ना, आमचं भांडण हे टेनिसच्या खेळासारखं असतं. कधी सिंगल्स तर कधी डबल. माझ्यामध्ये पार्टनर्स बनवतात. ए म्हणजे दिवसभर भांडता तुम्ही? एक दिवस भांडायला दुसरे कामं नाही का आम्हाला. तसं काय ना, माझा तबला आणि मंदीची पेटी हा नानी सोबत भांडण्याचा प्रमुख विषय. आणि नाना आले म्हणजे त्यांचाही हातभार लागत असेल. करेक्ट. आत्ता आलं माझ्या लक्षात. यावरून शेजाऱ्यांशी तुमचे संबंध कसे असतील याची कल्पना आली मला. याला आमच्यापेक्षा आमची शेजारी जास्त कारणीभूत आहे. एक नंबरचे दामगट आणि हलकड्या साले. इतके वाईट आहे? वाईट? आता त्या बाजूला एक देसाई म्हणून राहतो. नुसतं रेडा, डोकं हे शिव हे धुशावाल्या झालेले आहे अशी त्याची समजूत आहे. हो ना, त्याचे आयटमच पार म्हणून वाईट एक तमाशात आणली पट्यानं. नचते काय, गुराते काय, ती माझी रसोंगार आहे. म्हणजे बायको नाही ती त्याची? नफरं, निवड नफरं. त्याची बायको गावाकडे असं म्हणतात. आणि गंमत म्हणजे ती पारीबाई आतापर्यंत तमाशा नाचत होती. आता देसाई नाचतो घरात तिच्या ढोलकीवर. अय्या, इकडे राहायचं म्हणजे दिव्याचे घालायचं. इतक्याला काय होत आहे, हे झालं एक पिरा. त्याच्या बाजूला मंडल एकर नावाचा दुसरा कीटक राहतो. असं तुरु पळत असतो झुरळासारखा. आमच्या घरात काही असलं तरी अशा लगेच मिशावर करून तो होऊन जायला भांडतो. बेचाळीस तुला नाटकात गेलं त्याच्या भांडून. त्याचे काय काय वाशा नावाचं चक्क वाचू नका. हे मग सगळे नियमित हजर आहे. म्हणजे बघा, वॉटर गेट मध्ये जे झालं ते वॉटर गेट मध्ये झालं. अगदी धुमाळ लागली तुमच्या घरात. ए काय रे, हेच का ते शेजारी? हो, पण आता मी बंदोबस्त केला त्यांचा. त्यांना दिसणार नाही काही. अरे दिसणार नाही त्यांना, पण आपलं बोलणं करायचं जाईल ना. थोडं करून बोलू. इतका वेळ बसलेच होते ना रे जवळ. किती जवळ बसलं तरी समाधानच नाही होतं माझं. ते सगळं ठीक आहे. नानांना विचारणार होतास, त्याचं काय झालं? त्याचा काही उपयोग नाही. नाना नाही म्हणते त्याची 100% खात्री आहे मला. मग कसं करायचं? बिनधास्त लग्न करायचं. ओरडून नंतर शांत बसते. अरे मला जन्म करायचा या घरात. तर मी आहे ना तुझ्या बरोबर. हे सुद्धा तुला असं वाटतंय, असं वाटतंय, असं वाटतंय. अरे तुमच्यापेक्षा किती नाही, आमच्यापेक्षा नाही, तुमच्यापेक्षा दोघांपेक्षा. तुला लहान माहिती आहे का? काय म्हणाला? तुम्हाला मी माहिती आहे, यांना विचारतो. हेच आम्ही तुला विचारतो. म्हणजे हे जे तुझं काही चाललं ते काय म्हणायचं म्हणतो मी. एवढं बोलायला तरी हे काय चाललंय समजते तुम्हाला?
हो, पण इथे कुटुंब मत्सर माणसं राहतात पुढे. हे न करता कुटुंब असं झालं तुम्ही. अरे ते लहान मुलं असतात, हिंडत असतात, खेळत असतात, त्यांच्या समोर हिंसाड वया असले उद्योग करता की हो तुम्ही. मला बायको दिली आहे ना दिवाळी. अनो घरी दिलाय आणि दिवसा उजेडी दिलाय ना. सगळं म्हणलं का रे नाही तू प्राणच बोलतोयस. अरे ती चांगलं आहे म्हणण्यानं विचारती आणि तुझी तगडी बरं नको रे तमाशा करशील माझा या भानगडीत. मला भीती वाटते. बापू नको रे सगळी चाळ गुळा होईल. नको नको मी जातेच कशी. मी गेल्यानंतर ना कळ तुला काय करायचं. सवय झाली पाहिजे. फार मस्ती आली यांना. डोकं फिरे का तुझा. अरे बापाच्या अंगावर हात टाकतोस. अरे बेशरमपणाचं कळस झाला रे. कुठे पेटची रे पाप. मला घोटाळा झाला थोडा. अरे घराला कळप केला असेल तू अशानं. मूर्ख हरामखोर पाणी तसं नाही जाणार. शरीर नाही वाटत तुझं नाही म्हणायला का. मला हनुमंतराव हॉस्पिटलमध्ये आहेत म्हणून सांगितलं. अरे खोटं बोललास तू. खोटं नाही बोललो मी. अरे हनुमंतराव नाही भगवंतराव आहेत हॉस्पिटलमध्ये. भगवंतराव म्हणजे त्यांचे चुलत भाऊ. कोणीतरी आहे ना हॉस्पिटलमध्ये. झालं आता बापाची जीवन उठतोस. जीवा वगैरे उठला फक्त शब्द झाला तुमचा. पण थोडी तुला काय आता इकडनं पळाली ती पोरगी कोण तरी. मी सांगतो ना तुम्हाला. मी आलो ना काय रे पक्या सांगतो. अरे पक्या ए पक्या घर म्हणजे ना मूर्खांचा बाजार आहे सगळा. अरे घरात कोणी आहे का रे. तुम्ही ना आला दैत्यासारखे. हे बघा बेरके तुम्हाला लई वेळा सांगितलं नीट राहावं म्हणून. बघा मी नीट राहत नाही. मी नागवा फिरतो. तुम्ही नाही किंवा फिरता. मग काय वेगळ्यासारखा नाचतो. तुम्ही नाही पण ते तुमचं दिवसा पोरलं. त्याचा काय संबंध आमच्याशी नाही. मग पण त्या पोरीशी हाय का नाही. करेक्ट बघा काय तुमच्याशी ठेवायला सांगू. म्हणजे बघा तसं नाही की हो. पोर का तुमचा त्या पोरीला घरी दिवसा ढवया आणलं. काय उद्योग करतो म्हणतो मी. आणि या चाळीमध्ये सुसंस्कृत सुसंस्कृत माणसं राहतात. शवारी काय म्हणतात नाही. तुम्ही मला सांगताय सगळं सत्यापणे सांगतो की हो तुम्हाला. चालते ना आले म्हणजे नीतीचा झेंडा घे. सांगतो तसं नाही म्हणतो. हाकडून दिलं आम्हाला. हाकडून दिलं. अगदी ना डोकं पिकायची वेळ आली आहे शेजाऱ्यामुळे. अरे मंदे कुठे गेलीस रे तू. अरे आमचं घर म्हणजे ना फकीरांची मशीन आहे. माणसापासून ना चहापर्यंत काहीही वेळ मिळायचं नाही. अरे चहाचा घोट कोणीतरी एक घोट तरी देणार का कोणी मला. चहा सुद्धा ना मलाच केला पाहिजे. एक बायको आहे एक पोरगी आहे पण वेळेवर कुणी कामाला यायचे नाही. चहा सुद्धा ना मलाच करावं घेऊन. मूर्खाचा बाजार आहे सगळा. काय झालं त्या नानानं मारलं बिरलं की काय तुम्हाला. ए पारे त्याची काय विषाद आम्हाला मारायची. मान नाही केलं. अपमान केला. अपमान म्हणजे लईच केला का वाईच केला. पारे अपमानात लईच आणि वाईच असं काही नसतं. अपमान म्हणजे डायरेक्ट अपमान. मला वाटलं काय. हे पारे ही थट्टेची वेळ नाही. फार झालं. ह्याचा निकाल लावलाच पाहिजे बघा. अगदी बरोबर. असं मग मी सांगते. हाय तयारी ऐकायची. होय मग या इकडं. नानी बाई
दूर उतरले जरा मला तो स्टोव काय बंद करता येत नाही जरा खूप भडकलाय जरा बघायला तुम्हाला काय करता येईल ते साध्या साध्या गोष्टी ना तुम्ही वा मारत मी आले माग येते ना अहो पिकल्या पानाचा देठ बाई हिरवा पिकल्या पानाचा देठ बाई हिरवा नानी ओ नाना बाई माणसाच्या जन्मावर आल्यावर हे सगळं सोसावं लागतंच हे बघा तुम्ही घाबरू नका मी फक्त धरतो आपण ना बर्नॉल शोधूया इकडेच कुठेतरी आहे कुठे ठेवलंय बर्नॉल बी इथे का इथे नाही कुठे हा इथे असेल त्यांचा हात भरला आमच्या स्टोव्हवर तुमच्या हातात हात दिला तर तुला गार वाटतं आम्ही बर्नॉल शोधतो म्हणे बर्नॉल शोधतो काय गो भावाने भाजून घ्यायला तुला तुझ्या घरात स्टोव नव्हता आमच्याच घरात स्टोव कशाला पाहिजे होता तुला अहो खरंच हात भागलाय त्यांचा असं तुझा हात भाजला आणि तो तुमच्या हातात आला सोडा तिचं बापानं असले धंदे केल्यावर चोरानं तरी काय गप्प बसावं मी म्हणतो बोलायचं काम नाही बघायची सोडलं आतापर्यंत तुम्ही भांडतच होत दुसऱ्यांच्या बायकांची हात धरण्यापर्यंत बसले गेली खरंच त्यांचा हात भाजला हात धरला तुम्ही अरे तू मला सांगतोस रे तिचा हात भाजतोय अरे 2 सालामाग ती अख्खीच्या अख्खी स्टोवर पडली होती तेव्हा तो स्टोव भाजला पण हिला काय झालं नाही आणि मग आईला तू तरी कशाला आली का इतकं मारायला स्टोर जवळ जायचंच कशाला बाकीची घरं काय बस पडली होती इथं जायला खरंच हात भाजलाय त्यांचा हो मी खरंच सांगतो अरे तू आता काय सांगायचं नाही आणि मी काय ऐकत काय लय झाला तुझा अरे मी खरंच सांगतोय अरे बाई माणसाच्या अंगावर हात टाकलं की आपली टाकुरी आउट होती माहिती ना शिवाजी महाराजांनी शपथ मी काही तसं केलेलं नाही नानीच्या घराची शपथ खबरदार माझं नाव घालतो धंदे आपण करायचे अरे म्हटले तर आता बघा या बेट्याला पोलिसी हिसका नाही लावला ना तर देसाई घराण्याचं नाव लावणार नाही करेक्ट मी खरं सांगतो ऐकून तरी घ्या आता काय ऐकलं नाही म्हणलं तर तुम्ही घेताय की जाऊ एकटंच तुम्ही चौकीवर कमी तुम्ही बघितलं सगळं ती साक्ष काढावी लागेल ह्यांची साक्ष कशाला ही आहे ना साक्षात बायको यांची साक्ष द्यायला ही अब्दुल घडवा त्यांना जन्माची अब्दुल घडली पाहिजे चला मी म्हणले तर सगळ्यांनी कळलं पाहिजे नानी गेली मसिना तुम्ही बिधूर झाला आहात अहो तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या ना मला काय बघायला नको ते बघितलं ग बाई माझ्या डोळ्याचं कळणं फिटलं रे देवा तुम्ही काय बोलताय काय
व्हायला लागलं होतं आणि मला काही स्टोव बंद करता येणार म्हणून मी तिला सांगितलं स्टोवचं काय झालं ते बघा म्हणून त्यात त्याचा हात भाजला हो, आणि तुम्ही तो पटकन धरला असंच ना. मी म्हणते माझा आजपर्यंत किती हात भाजला कधी धरलात माझा हात. तुमचा हात तर मी लग्नातच धरला होता ना तर भाजल्यावर पुन्हा कशाला धरायला पाहिजे. बाकी ना तुमचं पोट कापलं होतं पिढीवर तेव्हा किती धावपळ करायला लागली मला आठवतंय ना. एवढंच बोट कापलं तू धरपूर केली आणि आता माझा अख्खा गळा कापला तरी थंड हात. जीव तोडून सांगतोय हो मी. काही सांगू नका मला. हात तिचा भाजला आणि पेटला तुम्ही. नाही किती वर्ष संसार करताय तुम्ही माझ्या बरोबर आजपर्यंत माझ्या हातून काही गैरवर्तन घडलंय का ना. मंदीच्या जन्मानंतर मी तुमच्याशी सुद्धा गैरवर्तन केलेलं नाही हो. खरंच सांगतोय मी स्वप्नात कोणी बाई आली नाही हो माझ्या. खोटं बोलू नका माझ्याशी. ती नर्स आली होती तुमच्या स्वप्नात त्या दिवशी. ती नर्स म्हणजे काय बाई होती. ती तर स्वप्नात आली ना ती दैत्यासारखी. घाबरून उठलो मी. घाम फुटला होता मला. ऑपरेशनच्या नंतरची गोष्ट पण मी खरं सांगतो दुसरी कोणी बाई माझ्या स्वप्नात आली सुद्धा नाही. आता मी तुम्हाला कसं पटवून देऊ. काहीही सांगू नका मला तुम्ही पुरुषांचं. तुम्हा पुरुषांना शेण खाताना वय आठवत नसतं. मला सांगा ती आलीच कशी घरात. तुम्ही बोलायला असेल तिला. मी तुम्हाला सुद्धा बोलवायला घाबरतो. मग मी ते फडक्या बाईला कसा बोलवणार हो. तिला तुमच्याच नावाने हाका मारत आली हो स्टोव बघायला. हो असं फार मोठी चूक केली. कोणाची बोलतेस बरोबर बोल ना. कसली चूक केली. हा बघा आता मुलांनी पण सांगायची वेळ आली त्यावरूनच काय काय ठरवा. पक्के सांगताना काय चूक केली त्यांनी ते. त्या पारोबाचा हात धरला म्हणा तुम्ही. दुसऱ्या वाटेल बरोबर बस. मी काय म्हणतो तुम्ही हात धरण्याची चूक नाही केली. तिचा हात धरून तो मोळला आणि हे चूक केली. वाटते तुम्हाला सगळी चाल गडबडते. मी म्हणतो चांगला चान्स आला होता. पक्या हात तोडायचं म्हणतो मी. एक मिनिट मला वाटतं त्या हलकट देसाईनी हा डाव टाकला असावा. नाहीतर मला सांगा ती पारोबाई आत आली तर लगेच तिच्या बाळूबाग हे देसाई म्हणलं कसे आले. हा तेरा नक्की दरवाजाच्या बाहेर उभे असणार. हो नाना करेक्ट बरोबर बोलताय. हो त्याने डाव टाकला आणि नानी तुम्ही बळी पडला तो त्याला. माझी बदनामी करण्याचा उपद्व्याप आहे हो. नानी माझं नानांचं पटू दे पण बाईच्या बाबतीत नाना शुद्ध आहे याची मी गॅरंटी देतो. अरे पण तू एवढा ठामपणाने कसं काय बोलतोस. अरे ज्याला बापाची चाल ओळखता आली नाही तो पोरगा कसला. तसं म्हणशील ना तर हे असं काय करतील असं वाटलंच नव्हतं होत मला. पण माझं डोकंच टाकलं एकदम. नाहीतरी ह्यांच्या जणी कसलं होतं असलं काहीतरी. नानी हो नानी. नाना हो मी जाऊ का. मी तुमचा हिरो हिरोईनचा सीन चालू नाही. नानी तुम्ही किती समजूतदार आहात हो. तुमच्यासारखी पत्नी माझ्या बरोबर आहे म्हणून तुम्ही ना संकटांना आणि शेजाऱ्यांना तोड देऊ शकलो. आता माझ्या अंगात हत्तीचा बळ आलाय. मी डरणार नाही कुणाला. हो नाना तू का असा आलायस एवढ्या घाईला. हे का ऐकतोय का मी. तुम्ही म्हणजे त्या पाऊलला धरली काय. त्या देसाईच्या पाऊलवाला धरली. काका अतिशोक्ती आहे. नानांनी फक्त तिचा हात धरला की पारवाने धरली. बघा हे सगळं कुभांड आहे. हा आपलं बिराड ना इकडनं काढून घालायचं आहे. घाट घातलाय तर देसाईने म्हणले का मी. सर तू सांग तुला वाटतं का रे मी असं काही करेन म्हणून. हा मला वाटण्याचा प्रश्नच नाहीये. पण ते देसाईंनी म्हणले तर तुला उत्तर खवळले. तुमच्या विरुद्ध तक्रार करणं पोलीस स्टेशनला गेले. मला कळलं म्हणून पोहोचलो मी इथे. मी पारू
संसारात धरलेला नाहीये. अहो, तुमच्या हाताबद्दल नाही बोलते हो. आणि तिने अगदी मी शब्दातले तू आकडे हा म्हणजे तुला संताप शांत मला जरा शांतपणाने विचार करू द्या. अहो नाना, ही शांतपणे नाही तर गंभीरपणाने विचार करायची गरज आहे तुमच्यावर. कशावर? अहो हे बघा, ते देसाई आणि मंडलेकर, अहो याने तर विडाच उचललंय की तुम्हाला या खोलीतून हुसकवून लावायचा. अरे पण मी केलंय काय त्यांचं? हा हे बघा, माझ्या कानावर आले ते असं की तुमची जागा ती म्हणे पारुबाईच्या भावाला पाहिजे. आणि देसाईने तसं मालकाला सांगितलंय. नाही 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 नाही, कायद्याने ते तसं करू शकत नाही. कायद्याला विचारताय कोण? हे बघा, तुमचं नाव बदनाम केलं, तुमची बेबरू केली की तुम्ही जाल. हो अशी त्यांची समजूत आहे हो. आणि तसंही तुम्हाला या घरा इथे भांडखोर बेरके म्हणूनच ओळखतात. भांडखोर बेरके? हा, भांडखोर बेरके तू म्हणतोस ते अगदीच खोटं नाही. मला पण कधी वाईट वाटतं, पश्चाताप होतो. अरे पण ज्याचा थोडासा तरी अहंकार असावा तसं आपल्याकडे आहे काय रे? आणि यु नो माझ्यासारखे शूद्र माणसाने दुसरं करायचं तरी काय? माझ्याकडे काय आहे रे? ना विद्वत्ता, ना पैसा, ना बुद्धिमत्ता, ना अहंकार, ना कला, काही नाही. अरे माणसाला जगायला थोडासा तरी अहंकार असावा लागतो रे बाबा. आपला मत प्रसिद्ध करण्यासाठी आवाज चढवायचा, घरच्या लोकांवर, शेजाऱ्याशी भांडायचं. आपल्याला दरावर वाटावं म्हणून ना फटकारायचं रे, लोकांना फटकारायचं, धडपडायचं. यातच कुठेही अहंकार जाणवतो रे, सुखावतो. खरंय तुमचं म्हणणं नाना. अहो पण तो देसाई उद्या पेपरला सुद्धा बातमी देणार आहे असं म्हणत होता. आणि जर का त्यांनी उद्या तुम्ही पारुबाईचा विनयभंग केल्याची बातमी पेपरला दिली तर काय होईल तुमचं? अरे बस तू हे बघ, असं होतं का नाही? अरे माझी नोकरी सुद्धा जाईल नाही, अल्लाह दशा होईल आमची. हे बघ हो, हे बघ मी ना त्या देशाची माफी मागायला सुद्धा तयार आहे. पण याच्यातले काहीतरी एक मार्ग काढ रे बाबा. हा सांग तू काय करायचं. मी तुम्हाला याच्यातनं सोडतो. मात्र तुम्हाला माझं ऐकलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी करायला लागतील. हा बोल. एक म्हणजे तुम्ही कोणीही शेजाऱ्यांशी भांडायचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आपापसातही एकमेकांशी भांडायचं नाही. असं एकदा मनाशी ठरवून टाका. म्हणजे काय, शेजाऱ्याला तक्रारीला जागाच राहणार नाही. हो हे मी नक्की करतो. आता सगळ्यांना बोलवून हुकूमच देऊन टाकतो. हो नक्की करतो. पण म्हणजे भांडणाला जागा न ठेवली ना म्हणजे वातावरण आपोआपच निवडणार. पण तुम्ही मात्र सगळ्यांशी प्रेमळपणे वागायचं. हो ते मी नक्की करतो. नक्की. ठीक आहे, मग मी जातो. हो. मंदा ए पक्या नानी जरा बाहेर. कशासाठी? आधी बसा इथे. अहो पण कशासाठी? आधी बसा मग सांगतो. बोला. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. पण पटकन बोला, आपल्याला भाषण ऐकायचा कंटाळा येतो. आमच्या व्हिम्सिकल फॅमिलीची परिस्थिती गंभीर आहे. मालक आणि शेजारी यांनी संगनमत करून आपलं विराट इकडून घालवायचा प्रयत्न. त्याची एवढी हिंमत अशा कशा होता आपल्याला ते? अहो त्यांच्या 42 पिढ्या उतरल्या पाहिजे स्वर्गात नाही तर नरकात आम्हाला बाहेर काढायला. म्हणून त्या वाशाने मला जिन्यात धक्का द्यायचा प्रयत्न केला. अरे तुम्ही बडबडत आहे काय यार? मी सांगतोय काय? गप्प बसारे जरा बघू काय म्हणतात. ऐका बरं. तर यावर मी आणि सदाशिवने खूप विचार केला. हे संकट टाळायचं असेल ना तर आपल्या पुढे एकच मार्ग आहे. पहिली गोष्ट म्हणजे शेजाऱ्यांशी भांडणं बंद. अशक्य आहे. काहीच अशक्य नाहीये. केल्यानं होतच आहे रे. आधी केलेच पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण आपसात सुद्धा भांडायचं नाही. पण हे
तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही ओरडता म्हणून आम्ही भांडतो. मी पण ओरडणं बंद करणार आहे. काय करायला तुम्हाला ओरडणं बंद करून म्हणून आम्ही लगेच लागलो ओरडायला. हा तर मी काय सांगत होतो, हो शेजाऱ्यांना त्रास द्यायचा नाही. आणि हे बघा मंदा, हा ओके तुमची ते अंगावर काटे आणणारी ना ते पेटी आणि ते तबला ते बंद झालं का. हे आमच्या कलेची गडचिपी आहे. आणि तुमचा आवाज वर चढता कामा नये. हो जसं काय माझाच फक्त आवाज वर चढतो. आणि हे बघा मी आता काय ऐकून घेणार नाहीये. हा तर शेजाऱ्याशी ना आपण सौजन्याने वागूया. घरात सुद्धा एकमेकाशी सौजन्याने वागूया. असं आपण वागलो ना तर आपोआप भांडणं बंद होतील. नाना तुमचं काहीतरी नवीन फॅड असता नेहमी. एक चुबाश मी म्हणतो तसंच झालं पाहिजे घरात, कळलं का. आपण शेजाऱ्यांना काही त्रास द्यायचा नाही, शिव्या द्यायच्या नाही. तर शेजाऱ्यांच्या तोंडातून काही शब्द काढायचं नाही, कळलं का तुला. म्हणजे थोडक्यात लोणी लावायचं. आपल्याला जमणार नाही सांगून द्यायचं. कसं जमणार नाही, जमलंच पाहिजे. मला बोलायचंय अध्यक्षाची म्हणजे माझी परवानगीशिवाय तुला बोलता येणार नाही. मग त्या परवानगी ठीक आहे दिली. बोल. माझं सौजन्याचं तत्वज्ञान आपल्याला अमान्य. माझं म्हणणं हे की जर शेजाऱ्यांनी तांबडी बोलायची भाषा केली तर आपण मुंडी उकळायची धमकी दिली पाहिजे. आता मला कोणाचीही मतं नकोय. या घरात मी सांगितलं ते तसंच झालं पाहिजे. पण होय किती दिवस करायचं. निदान एक आठवडाभर तरी करून बघूया. तरी फरक नाही पडला तर पुढचं पुढे बोलू. आपण जगाशी चांगलं वागलो तर जगही आपल्याशी चांगलंच वागतं. पक्या एक तुळशीची माळ आणि घावल्यांना महाराजांच्या काळात स्वतःचा एक क्षण जात नाही भांडणा वाचून आणि हे म्हणे सौजन्याने वागणार. नारे आपल्या देशच्या घराला पेडणारी गोष्ट पहिले सांगून देतात आपल्या जन्माने. लागा वाटत असं सरळ सरळ तोंडावर सांगायला. खरं सांगायला काय लाज वाटणार. जे जमणार नाही ते नको का सांगायला. नको आता मी कोणाचंही ऐकून घेणार नाहीये, कळलं का. आता या घरात फक्त सौजन्य दिसलं पाहिजे. कुणाचाही आवाज चढवला ना तर माझ्याशी गाग आहे, कळलं. आता या पुढं या घरात सौजन्य अखेरपर्यंत